पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो, मला कल्पना आहे यश सरांनी त्या डील संदर्भातली बोलणी तुमच्याशी केली होती, बरोबर? पण आता ती डील आम्ही दुसऱ्यांबरोबर करतोय, सिंपल। नाही हॅलो, एक मिनिट, डीलची बोलणी करणं वेगळं आणि डील फिक्स करणं वेगळं। सो तुम्ही आम्हाला इथिक्सच्या गोष्टी शिकवू नका, ओके? थँक्यू। यश त्या अनुष्का पाईनं वेड्यासारखा वागतोय आणि लोकांचं ऐकून मला घ्यावं लागतंय। मैं कम इन सर? आधी जात आले। सर चला ना लंच करायला जाऊ, आज मी तुमची आवडती भाजी आणली आहे। शेफाली तुम्ही जा, मला भूक नाहीये। का? काय झालं सर? काही नाही। सर काय झालंय? काहीही नाही। काल यश सर घरी आले तेव्हा काही झालंय का? सर रात्री तुमचा फोन नाही, सकाळपासून गप्प गप्प आहात, आता म्हणताय भूक नाहीये, काही प्रॉब्लेम झालाय का? शेफाली काही प्रॉब्लेम झालेला नाहीये। ताई काही म्हणाल्यात का? ताई कशाला काही बोलेल, मी तुम्हाला सांगतो ना काही झालेलं नाहीये। मग तुमची तब्येत वगैरे खराब आहे का? शेफाली माझी तब्येत एकदम बरी आहे, मला काही झालेलं नाही ना, मला भूक लागली ना माझी तब्येत खराब आहे। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला काही झालेलं नाहीये, तुम्ही जा बरं प्लीज। काहीच झालं नाहीये की जे झालंय ते सांगायचं नाहीये? कळतं ना, मग एवढं नाही सांगायचं मला, ओके? जा आता आणि माझं डोकं खाऊ नका। मी डोकं खाते तुमचं? हो। मी डोकं खाते तुमचं? हो। ठीक आहे, जाते मी। थँक्यू। हेट यू। आय अप्रिशिएट। शेफालीला अनुष्का बद्दल मी काही सांगूही शकत नाहीये। अनु बेटा शू थयो? गेल्या 1 वर्षापासून मी तुम्हाला सगळ्यांना विचारते कोण आहे मी, काय माझं अस्तित्व, तुम्ही कोणी काही सांगतच नाही आहात। तुम्हाला असं नाही वाटलं की तुम्ही सगळे मिळून मला फसवताय? अनु बेटा, आम्ही तुला नाही फसवलं। हे बघ, तुला समजा आठवायला लावलं असता तर तुला त्रास झाला असता। नाही त्रास झाला असता? आता काय होतोय? आता हा त्रास जास्त मोठा त्रास आहे मम्मी, घुसमट होती माझी। माझं आयुष्य एक कोरी पाटी होती मम्मी, मी काय काय लिहू शकले असते, पण तुम्ही मला कोणी काही खरं सांगितलंच नाही। अनु बेटा, मी तुला सांगते, मी सांगते तुला। कधी? वेळ गेल्यावर? मी तुला सांगणारच होते। आपण शांतपणे बोलू, जे झालं ना ते विसरून जा बाळा, आपण नव्यानं सुरुवात करू। तिला काही आठवतच नाहीये, तिला तुम्ही सगळं विसरून जायला म्हणताय मम्मी? त्यापेक्षा आता मला माझं अस्तित्व शोधू दे। मी हे घर सोडून चालली। विसरून जा तुम्ही सगळे मला। अरे बेटा, कसं विसरू तुला, कसं विसरू? थांब ना बाळा, माझी शपथ आहे तुला। शपथेची किंमत तुम्हीच संपवली मम्मी। अनु बेटा, ऐक ना अनु बेटा। अनु नको ना जाऊस। अनु सांभाळ बरं। अनु बेटा। छाया, ए छाया, શું થયું? તમે ઠીક છો? પડ। खराब स्वप्न होतं। आपल्या अनुला समज कळलं અને તે ઘર છોડીને જાય છે। छाया, આ તમારો ડર છે, असं काही होणार नाहीये।
अनु आपल्याला सोडून कधीही कुठेही जाणार नाहीये. पण मी काय म्हणते, मने लागायचे आपण अनुला समजा खरे खरे सांगितलं पाहिजे. हे बघ, वेळ आल्यावर सगळं सांगू तिला. तर मी पहिला पाणी पिलो. मने कहो, तुम्ही अनुच्या घरच्यांचा पूर्ण शोध घेतला होता ना? नाही म्हणजे उद्या बाहेरून तिला कुठून तरी कळेल, मग मोठी आपत थशे. छाया, सांगितलं ना तुला, वेळ आली की सांगू आपण तिला. हा साचू નથી. હું સંમત જ નથી. कधी वेळ येणार आणि चुकीचं काय घडेल तर, आणि ती आपल्याला सोडून जाईल तर. छाया, શું છે? हा, सारखं आपलं सोडून गेली. काही तसं होणार नाहीये. ते कुठेही जाणार नाहीये. छाया, या जगात अनुचं कोणीही नाहीये. या आधीच शोध घेतलेला आहे. ना कोणी चौकशी करायला आलं, ना कोणी आपल्याला सापडेल. विषय संपला. या जगात फक्त आपणच तिचे मम्मी पप्पा आहोत आणि ती आपली छोकरी. हा, पण आपण अनुला सांगूया तरी की आपणच. छाया, मी तुला काय सांगतोय, वेळ आली की सांगतो, कळलं? तू काळजी करू नकोस. झोप तू आता, तुला जागरणाचा त्रास होतो. झोप, चल, झोप 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 झोप. बघू. श्वास घ्या सावकाश. गुड. नर्स, सेकंड इंजेक्शन रेडी करा लवकर. छाया, आंखें खुली राखो. छाया, मी आहे तुझ्या जवळ. इथेच आहे मी, तुझ्या जवळच आहे. मी तुला काही होऊ देणार नाही. तुला. छाया. डॉक्टर काही वाटेल ते करा, पण माझ्या छायाला वाचवा. तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो मी. तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढे पैसे मी तुम्हाला देईन. हो मिस्टर मेहता, तुम्ही प्लीज बाहेर थांबा. आम्हाला आमचं काम करू द्या. हा, करा ना तुमचं काम. कोण नाही म्हणतंय? मी कुठे अडवतोय तुम्हाला? पण माझ्या जर बायकोला काही झालं ना तर मी सोडणार नाही कोणालाही. हे बघा मिस्टर मेहता, प्लीज डोंट पॅनिक. आम्ही प्रयत्न करतोय ना. प्लीज कोऑपरेट. हा, बाहेर थांबा. वॉर्ड बॉय, साहेबांना प्लीज घेऊन जा. नाही, मी इथंच थांबणार. मी कुठेही जाणार नाहीये. मिस्टर मेहता प्लीज. नाही, मी जाणार नाही. हे बघा, या माझ्या बायकोला जर काही झालं ना तर माझं इतका वाईट माणूस नाही कुणी. डॉक्टर, लक्षात ठेवा. मेहता आहे मी. जयंती मेहता म्हणतात मला. डॉक्टर लक्षात ठेवा. सोडा मला. अरे कोण आहे माहिती ना मी? अरे सोडा. बायको आहे माझी ती. नर्स, मॉनिटरवर लक्ष ठेवा. हा, हॅलो डॉक्टर सिंग. हॅलो. मॅडम प्लीज तुम्ही बाहेर जा. पेशंट जवळ कोणीही अलाउड नाहीये. तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये जा. शांत.
काही होणार नाही तुम्हाला, काही नाही होणार. शांत झोपा. डॉक्टर डॉक्टर लवकर या. घाबरायचं नाही, काही नाही होणार तुम्हाला. हा डॉक्टर, या जरा लवकर या. हा, थँक्यू. ओके, प्लीज. डॉक्टर मी इथे बाहेर थांबणार नाही. तुम्ही आतमध्ये ट्रीटमेंट करताय की हातावर हात ठेवून बसलाय हे मला बघायला नको. माझी बायको आहे, मी इथं थांबणार नाही. बस. हे बघा मेहता साहेब, आम्ही आमचं कामच करतोय, प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. मी इथे बाहेर थांबणार नाही. डॉक्टर लवकर या. डॉक्टर लवकर या. पेशंट. इट्स मिरॅकल. म्हणजे काय झालं डॉक्टर? अहो, तुमच्या मिसेस नॉर्मल होतात, त्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्ड करतात. थँक्यू. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. थँक्यू मला नाही, तिला म्हणा, हिच्यामुळे झालंय सगळं. बरं वाटतंय तुम्हाला? बेटा तुला देवी मानच पाठवला असणार. तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. सुखी राहा बाळा. तुम्ही पण. बरं वाटतंय ना आता? डॉक्टर, मुलगी कोण आहे? नाही, आम्हाला पण माहित नाही मुलगी कोण. जवळच्याच एका जंगलातल्या पाड्यावरच्या लोकांनी तिला इथं आणलं होतं. हल्ली तेव्हा तिच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता. गावातल्या मोरक्यामुळे तिचं ऑपरेशन होऊ शकलं. तिला वाचवलं खरं आम्ही, पण ती तिची स्मृती गमावून बसली आणि आता तिला काहीच आठवत नाही. बन सके तो मने माफी करो छाया. चुकतोय मी, बरंच काही लपवतोय तुझ्यापासून, तुझ्या आणि अनुपासून. पर मी तरी काय करू? आपली मुलगी गेल्यापासून तू कधी सावरलीच नाहीस. त्यात बिझनेस मधला झालेला लॉस. मी निर्णय घेतला की आपण बाहेर सेटल व्हायचं. तिथे परदेशात तुझ्यावर उपचार करायचे. नवीन देश, नवीन लोक, त्यांच्यात वावरशील तर जुन्या जखमा भरून निघतील, जुन्या आठवणी मागे पडतील. पण काही जखमा आयुष्यभराची साथ देण्यासाठी असतात. जाणारे जातात आणि मनात कायमची हुरहुर लावून जातात. परदेशात जाऊन तुझ्यात काहीच बदल झाला नाही. किती आणि काय काय उपाय केले. मी तर आशा सोडून दिलेली छाया. हरलो होतो, खचलो होतो, पण त्या दिवशी जे घडलं त्यानं मनात एक आशा निर्माण झाली. म्हणून तर दुसऱ्या दिवशीच डॉक्टरांशी बोलून तिला आपल्यासोबत परदेशी नेलं. कुणालाही न सांगता, अगदी रितेशलाही. डॉक्टरांना जरी मी त्याच्या घरच्यांचा शोध घेऊन म्हणालो होतो, तरी मी एक मनाशी पक्क केलं होतं, जर कोणी तिचा शोध घेत आलं तर ठीक आहे, नाहीतर स्वतःहून आपण शोध घ्यायचा नाही. फक्त तुझ्यासाठी छाया, तुझ्यासाठी.
मला तू पहिल्यासारखी हवी होतीस अगदी आयुष्यभर. आणि तिनं ती मेलेली आशा पुन्हा जिवंत केली. मी त्या लोभाला बळी पडलो. आपण जेव्हा पुन्हा भारतात आलो, तेव्हा तिनंच तुझी पूर्ण जबाबदारी उचलली होती. जणू आईच झाली होती ती तुझी. तुझी तब्येतही वेगानं रिकवर होत होती. मला तेच हवं होतं. किती काळजी घेते ही छायाची. माझ्या छायाला नवीन आयुष्य दिलंय ना. काका, ते एक विचारू काय? ते छोकरी आहे ना, ते किती दिवस राहणार आपल्या घरी? कायमची. ती कोण आहे असं तुला प्रश्न पडला असेल नाही का? हा, म्हणजे कळेल, सगळं कळेल. आणि एकदा कळालं की आयुष्यभर लक्षात ठेवायचं, इथे मनात ठेवायचं. हं? तोंडावर आणायचं नाही, नाहीतर लाडू खायला लागेल. नाही. आई औष छाया, त्या मुलीच्या घरच्यांची शोधाशोध केली मी खूप, पण खबर नाही पडी की ते कोणचे. मला वाटतं या जगात तिचं कोणी नसावं. મને લાગે કે તે અનાથ હશે. ઠાકોરજી, શું છે તમારી લીલા? આટલી સુંદર અને સુશીલ છોકરી અને तिच्या कोण बी नाही. म्हणून तर ठाकूरजीने तिला आपल्या पदरात टाकले. हा, होय छाया, ठाकूरजींच्या कृपेने ती आपल्या घरात आली. तर या घरानं तिला आपलंसं करण्याची वेळ आली. आपण तिला स्वीकारण्याची वेळ आली. तिला तिची नवीन ओळख करून देण्याची वेळ आली.